मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज फळे भाजीपाला मार्केट आणि व्यापारी संकुलाचे शनिवारी सकाळी माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भव्य उद्घाटन झाले। यावेळी मायनी बँकेचे अध्यक्ष सुरेंद्रदादा गुदगे, माजी सभापती संदीपदादा मांडवे, सीएम पाटील, अर्जुनराव वलेकर, संभाजीराव फडतरे, बबनराव कदम, चंद्रकांत पाटील, धर्माजी मांडवे, अनिल पवार, हनुमंतराव देशमुख, सुनील घोरपडे, तानाजी देशमुख, अभय देशमुख, निलेश गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना श्री घारगे म्हणाले, नवीन भाजीपाला मार्केटमुळे खटावमान या दुष्काळी तालुक्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून जागतिक सहकार दिनाच्या पार्श्वभूमीवर नवीन बाजारपेठ निर्माण केली आहे। शेतकरी आणि व्यापारी दोघांचे हित साधण्याच्या दृष्टीने वडूज बाजार समिती प्रयत्न करेल। नजीकच्या काळात वडूज बरोबर पुसेगाव, पुसेसावळी, कलेढोण येथील बाजार समितीच्या जागा विकसित करणार आहे। पुसेगावला कांदा, बटाटा मार्केट सुरू करण्यात येणार आहे, तर पुसेसावळी येथे नाबार्ड जिल्हा बँकेच्या माध्यमातून मोठे गोडाऊन बांधण्यात येणार आहे। सद्यस्थितीमध्ये शेती व्यवसाय अडचणीत जात असून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाणार आहेत। सभापती दत्ता पवार म्हणाले, नवीन भाजीपाला मार्केटमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि आर्थिक भुर्दंड कमी होणार आहे। उपसभापती विजयराव शिंदे म्हणाले, या ठिकाणी बाजारभावाप्रमाणे शेतमालाची खरेदी विक्री करण्यात येणार आहे, तसेच लिलावानंतर शेतमालाची रक्कम तातडीने देण्यात येणार। सुरेंद्र गुदगे, संदीप मांडवे, सीएम पाटील यांनी बाजार समितीने अलीकडच्या काळात केलेल्या गतिमान प्रगतीचं कौतुक केलं। यावेळी संचालक सुनील फडतरे, अण्णा वलेकर, राहुल फडतरे, दीपक विधाते, ज्ञानेश्वर नलावडे, महेश घारगे, गिरीश शहा, संकेत महामणे, स्वप्नील घारगे, सुनीता मगर, लता जगदाळे, सचिव दत्तात्रय नलवडे आदींसह शेतकरी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभापती दत्ता पवार, उपसभापती विजयराव शिंदे यांनी स्वागत केले। पत्रकार धनंजय क्षीरसागर, राहुल कोळी यांनी सूत्रसंचालन केले। शैलेंद्र वाघमारे यांनी आभार मानले। दरम्यान या मार्केटला पहिल्याच दिवशी शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या ठिकाणी 4 तासात लाखो रुपयांची उलाढाल होऊन ट्रॅफिक जाम गर्दी झाली होती। खटाव तालुक्यातल्या मार्केट कमिटीच्या भाजीपाला, बटाटा, फळे मार्केटला एक नावलौकिक येईल आणि त्याच्या माध्यमातून इथं मार्केट चालेल। सासवड सुद्धा पुण्यापासून छोटं गाव आहे, सीताफळाचं मार्केट आहे तिथं। अशा अनेक ठिकाणी अशी मार्केट तयार होतात। ते करत असताना आपली भूमिका त्याच्यामध्ये लोकांना त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने माल विकायला आणि ग्राहकाला चांगला मिळाला पाहिजे आणि व्यापाऱ्यांनाही त्याचा फायदा झाला पाहिजे, असं 30 सूत्री कार्यक्रम घेऊन जर आपण कामकाज केलं तर नक्की वडूचं मला जे आता सकाळी चित्र दिसलं, मी विचार करतो उद्घाटन झाल्यावर किती माल येणार आहे आणि किती दुकानं झाले। तर कालपासून फोन आला, गाडी संपली, अहो 4 नंबरचा गाड्याचं काय। मला 1-2 माझ्या मित्रांचे फोन आले, मी काय बघितलं होतं, म्हटलं गाडी आहेत 2-3 शिल्लक, पण सगळेच्या सगळे गाडी जो एका सोनं असेल म्हणजे तोही झालेला आहे मला वाटतं सगळा। त्यामुळं त्यालाही चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे। ज्यावेळी जास्तीत जास्त व्यापारी असतात त्यावेळी बाहेरचे व्यापारी त्या प्रमाणात देतात। जेव्हा माल जास्त उठतो तेव्हा शेतकरी तिथं माल आणतो आणि मग बाजारपेठ आपल्याला लवकरात लवकर आपलं नव्यानं त्याच्यामध्ये उभी राहील। त्यामध्ये माझ्यामध्ये मनामध्ये शंका नाही। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या आज कार्यक्रमासाठी कर्नाटक 7 वाजल्यापासून सुरू झालेला आहे। उलाढालच 25 लाखाची जवळ झाली आणि आपण सगळ्यांनी त्यामध्ये साथ देऊन आपण ह्या जो केलेला नवीन प्रयोग आहे की जो मार्केटमध्ये 1 वर्षभर लेट झाला पण तरी सुद्धा झालेला भाजी मार्केटचा नावलौकिक मिळावा आणि ते मिळण्यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग यावा अशी मी आपल्याला या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा मार्केटच्या सर्व संचालक मंडळाला धन्यवाद देतो। आजची भव्य दिव्य इमारत उभी राहते यामध्ये खरोखर वलेकर कुटुंबियाचा मोठा त्याग आहे। त्याचबरोबर आर्थिक बरोबर काही वेळेला मनगटाचाही प्रश्न येतो। त्यावेळेला आपण आज जसे खालून व्यापारी शेतकऱ्यांना वर आणलं, त्याचबरोबर ही इमारत उभी राहताना सुद्धा आपल्याला संघर्ष करावा लागला होता। यानंतर मी विनंती करतो विद्यमान सभापती दत्ताजी पवार यांना आपले मनोगत व्यक्त करा। कृषी उत्पन्न बाजार समिती या खटाव तालुक्यामध्ये असून माझ्या शेतकऱ्याचा माल भाजीपाला असेल, फळं असेल, तो 50 ते 100 किलोमीटर अंतरावरती नेऊन विकायला लागत होता आणि ते भाडं बघितलं तर त्यांना ते परवडणार नव्हतं। दिवसभर वेळ जायचा। हे सगळं आम्ही साधून गाडगे साहेबांच्या सानिध्यातून, वलेकर दादांच्या सानिध्यातून इथे इमारत उभी केली। अक्षरशः या इमारत उभी करताना मार्केट कमिटी आर्थिक संकटात होती, तरीही 1 रुपया न कर्ज काढता गाडगे साहेबांच्या नियोजनाखाली
ओवलेकर दादाने आर्थिक पाठबळ दिल्यामुळं हे 1 रुपया मार्केटमध्ये कर्ज न करता इमारत उभी राहिलेली आहे आणि सर्व व्यापारी दर्जेदार सातारा जिल्ह्यातील येथे भरलेले आहेत. खटावमाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी आज एवढी मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. आज मी गाडगे साहेब तुम्हाला सांगतो, मनापासून सर्व संचालकांनाही धन्यवाद देईन की विचाराची बैठक ठेवून आपल्या तालुक्याचा विकास झाला पाहिजे, आपली संस्था ही बळकट झाली पाहिजे, ही भूमिका घेऊन सगळेजण काम करतात. आणि गाडगे साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्केट कमिटी ही चालते. त्यावेळेला आम्हाला खात्री आहे, पण गाडगे साहेबांनी, तुम्हाला किती जणांना माहित आहे मला माहित नाही, पण मला फार बरंच काही माहित आहे. मी बऱ्याच वर्षापासून त्यांना पाहतोय. 2 पिढ्यांचे संबंध आहेत. खटावमान तालुक्याच्या शेतकऱ्यांना इथं ऊसाची अडचण होणे म्हणून इथं खटावमान कारखाना काढला. MIDC सातारामध्ये तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून स्टीलची फॅक्टरी काढली. खटाव स्टील म्हणून नावानं फॅक्टरी सुरू केली. तिकडं व्यापाऱ्यांना तिथं सातारासारख्या ठिकाणी दुकान गाळे व्यवसायाची जागा उपलब्ध व्हावी म्हणून प्रीती हॉटेल आणि ते व्यापारी संकुल सगळं उभं केलं. अजून एक मोठंच्या मोठं 1.5 लाख स्क्वेअर फुटाचं व्यापारी संकुल उभं राहत आहे. म्हणजे गाडगे साहेबांनी हे शून्यातनं उभं केलं. मुळात त्यांचा स्वभाव राजकारणी कमी आणि बिझनेस माइंडेड ज्यादा. त्यामुळे ज्या बिझनेसमध्ये ते पडतात तिथं यशच त्यांच्या नेहमी वाट्याला येत असतं आणि हे त्यांनी कर्तृत्वानं दाखवलंय. त्यामुळे गाडगे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला मार्केट कमिटी चालणार आहे त्यावेळेला आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना CM पाटील सूचना दिल्या की आता मार्केट कमिटीचे कोट्यातले दिवस संपणार आहे आणि मार्केट कमिटी सक्षम होणार आहे. त्यामुळं चांगल्या गोष्टीसाठी पाठराखण करण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेऊया आणि त्या पद्धतीनं ही वाटचाल सुरू. 23 रुपयाला दर मिळाला. किती शेतकऱ्यांचा फायदा आहे. त्यामुळं खरं तर अशी आनंदाची बाब आहे. त्यातल्या त्यात एक अशी खंत आहे की ज्या पद्धतीनं आम्ही म्हणजे चळवळीतील काम करताना मला या निमित्ताने आपली परिस्थिती जर बघितली 2017 साली तालुक्याची अशी परिस्थिती होती की 82 गावामध्ये टँकर चालू होतं. परंतु त्यानंतर उरमोडीचं आलेलं पाणी आणि तालुक्यात आपल्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून झालेली कामं यामुळे पाणी पातळी वाढून एक चांगल्या पद्धतीचं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जीवनमान उंचावण्याचं काम गेल्या 8-10 वर्षापासून झालेलं होतं आहे. अगदी 8-10 वर्षापूर्वी आपल्याला कराड आणि अकलूजवरून वडूरला भाजीपाला येत होता अशी परिस्थिती होती. परंतु आज या ठिकाणी आपल्या तालुक्यातलाच माल संपूर्ण जिल्ह्यामध्ये जाणार अशा पद्धतीचं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये खूप मोठं परिवर्तनाचं काम झालेलं आहे. आणि बाजार समितीनं गेल्या 2 वर्षामध्ये गाडगे साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीचं काम करून आज आपण बघतोय की या ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकवलेला माल आज आपल्या वडूजमधून विकला जातोय. याचा सार्थ अभिमान आपल्या तालुक्यातील सर्व लोकांना आहे. तालुक्याच्या दृष्टीनं ही एक ऐतिहासिक बाब आहे. आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस म्हटला तर काय वावगं ठरणार नाही. आज आपण बघतोय की गेले 8-10 वर्षापासून मी बघतोय तालुक्यामध्ये काम करत असताना गाडगे साहेबांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्व संस्थांचं नियोजन चालू आहे. उद्घाटन आणि हे उद्घाटन जे होतंय ते या मार्केटिंगचे करते करावे ते सांगली सातारा जिल्ह्याच्या सातारा विधान परिषदेचे माजी आमदार प्रभाकर गाडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलायचं म्हटलं तर या मार्केट कमिटीला मला ज्या म्हणजे घोरपडे साहेबांना पहिल्यांदा चेअरमन केलं गाडगे साहेबांनी त्यावेळी या मार्केट कमिटीची परिस्थिती अतिशय बिकट होती. त्यावेळी सुद्धा घोरपडे साहेबांच्या कारकिर्दीत त्यांच्या पद्धतीनं त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं आहे. त्याच्यानंतर गाडगे साहेबांनी
आणि सुरनदादांनी आणि या संघटनेनं मला त्या पदावरती नेमणूक केली. माझ्या काळात सुद्धा मला जे काय करता येईल, या मार्केटला रस्त्याची अवस्था वाईट होती, मार्केटची इमारतीची अवस्था, रंगरंगोटी, कॅमेरे आणि इतर बऱ्यापैकी अगदी बैठक व्यवस्था सुद्धा साहेब तिथं नव्हती. तुम्ही मला एक वेळ सांगितलं होतं की मी चटाईवरती मिटिंग का घेत आहे, तर त्याचं कारण मी सांगितलं होतं की साहेब ज्यावेळी आपल्या मार्केटिंगची परिस्थिती चांगली होईल त्यावेळी इथं बैठक व्यवस्था चांगली केली जाईल आणि ती तुमच्या आशीर्वादाने त्या मार्केटिंग मला करायला संधी मिळाली. आणि त्याचबरोबर मार्केटच्या भूखंडाची अवस्था सुद्धा, इथं भूखंड नव्हते, जमीन 4 एकर होती, परंतु त्या जमिनीचा भूखंडाचे प्रस्ताव व इतर सगळीच कागदपत्र मला तुम्ही दादासाहेब कांबळे प्रांत आणि तहसीलदार अर्चना पाटील यांच्या पुढे नेऊन एक मिटिंग करून दिली. त्यावेळी सुद्धा या मार्केटची एक चांगली कामं झाली आणि त्यामुळं या पुढच्या काळात इथं सुद्धा आपल्याला जे संधी मिळाली आम्ही करून दाखवलेलं आणि या आताच्या चेअरमननी किंवा या बॉडीने सुद्धा गाडगे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या प्रकारचं कामकाज चालू आहे. एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, वडूज. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.